नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. सर्वांचं डिस्कशन चालू असतं की गेट टुगेदर कसं सेलिब्रेट करायचं. सायली त्यावेळेस अर्जुनला इग्नोर करते, हे त्याच्याही लक्षात येतं. इकडे प्रिया लगबगीने बाहेर जायला निघालेली असते. त्यावेळेस पूर्ण आजी तिला अडवते आणि का गं खूप शहाणी झाली होतीस काल. आम्ही शांत बसलो होतो केवळ अस्मिताच्या पोटात बाळ आहे म्हणून. आम्ही सून आणि जावई यांच्यामध्ये कधीच भेदभाव करत नाही. पण तुला जरा तरी अक्कल आली नाही की कोणा देखत आपण काय बोलत आहोत, त्याच्या मनावर काय परिणाम होईल याचं देखील तुला भान नव्हतं. तुला आता शिक्षा मिळालीच पाहिजे. हे बादली आणि ते घे आणि सर्व घर पुसून काढ. संध्याकाळी पार्टी आहे असं ती बोलते. त्यावेळेस इकडं सुमन कपडे आवरत असते त्यावेळेस एक अंगठी तिला सापडते. अंगठी कदाचित महिपतची असेल तर डाऊट येतो. ती सायलीला सांगणारच. त्यावेळेस तिने सांगितलं की आमंत्रण आहे. त्यावेळेस ती लगेच काही सांगत नाही. इकडे ही सगळं घर काम करत असते. त्यावेळेस नागराजचा फोन येतो आणि ती फोनवर बोलण्यासाठी बाहेर जाते. महिपतला किडनॅप करायचा प्लॅन दोघांचा होता ही स्पष्टपणे पाठीमागून सायली ऐकते. नागराज संग बोलताना ती कॅच होते आणि सायली तर भरतीच चिडते. ती बोलते की महिपतची साथ तू आधी अजूनही देत असेल तर खूप पस्ताव करशील. ती एक उत्तम उदाहरण देखील देते, पण तिला काहीच कळत नाही. सायली हसते आणि तिथून निघून जाते. खूप शहाणी झाली आहे ही सायली असं म्हणत प्रिया पुन्हा घरकामाला लागते. त्यावेळेस तिची खिल्ली पूर्ण आजी आणि सायली चांगलीच ओढतात आणि मुद्दाम सांगत असतात तू हे काम कर ते काम कर. इकडे सचिन अस्मिताची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती काय ऐकेना. शेवटी बाहेर येतो आणि तो काहीतरी तिला गिफ्ट महागडे द्यावा यासाठी हिच्याकडे पैसे मागणी करतो. पण असं दाखवत होता की खरंच मला गरज तर आहे पण तुझ्याकडून नाही घ्यायची. शेवटी ही 80,000 ऐवजी 1,00,000 रुपये चक्क सचिनच्या मोबाईलवर ऑनलाईन ट्रान्सफर करते. हे पाहून त्याच्या डोक्यात येतं की अरे ही तर सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. इकडे महिपत बाहेरच्या गुंडांना आवाज देत असतो, कोण आहे रे तिकडे बाहेर. ही सर्व आरडाओरडा तो रघु नागराला सांगणार असतो, त्यासाठी तो कॉल करतो. पण मोबाईल खाली पडतो. मोबाईल उचलताना तो हिला अडवतो. त्यावेळेस माझ्या फोनला हात का लावलास याच्यावरून वाद होतात. तो तिला खाली पाठवतो आणि नागराज त्या संग बोलतो. आतमध्ये जाऊ नका असं तर स्पष्टपणे बोलतो. इकडे सायली आणि अर्जुन यांच्यामध्ये बिनसलेलं असतं, ते काय कव्हर होत नसतं. रुमाल मुद्दाम इकडे तिकडे टाकून अर्जुन देखील बोलतो. इकडे सगळेजण निघाले असतात की कार्यक्रमासाठी. त्यावेळेस नागराज येतो आणि मी दुसरीकडे जातो आहे असं बोलतो. त्यावेळेस नागराजला रविराज अडवतो आणि मग आमच्याबरोबर चल असं तो बोलतो. मी येऊ शकत नाही असं तो बोलतो. इकडे सायलीसाठी चाफ्याचं फूल आणि नवीन ड्रेस अर्जुन आणलेला असतो. नागराजचा पाठलाग करत करत ही सुमन त्या ठिकाणी येते आणि चक्क बघते तर काय आतमध्ये महिपतला नागराजने किडनॅप केलं असतं. ही सर्व घटना ती सायलीला सांगते.